नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्ही रोज झिंक, कॅल्शियम किंवा आयर्नची गोळी घेताय का? तुम्हाला वाटतंय की हे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे? पण जर मी तुम्हाला सांगितलं की हीच औषधं तुमच्या शरीराला हळूहळू नुकसान करत असतील तर? होय, डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतलेली सप्लिमेंट्स तुमच्या शरीरासाठी सायलेंट डेंजर ठरू शकतात. आजकाल अनेक लोक यूट्यूब, गूगल किंवा मित्रांच्या सल्ल्यावरून झिंक, कॅल्शियम आणि अनिमियासाठी सप्लिमेंट्स घेऊ लागले आहेत. पण प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि प्रत्येकाला एकच औषध चालेल असं नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी सवय जी तुमचे आरोग्य पूर्णपणे बदलू शकते. झिंक सप्लिमेंटचा धोका. झिंक शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो इम्युनिटी वाढवतो, स्किन सुधारतो. पण जास्त झिंक घेतल्याने मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि कॉपर डेफिशियन्सी होऊ शकते. दीर्घकाळ जास्त झिंक घेतल्यास तुमची इम्युनिटी उलट कमी होऊ शकते. दोन, कॅल्शियम सप्लिमेंट धोका. कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे, पण जास्त कॅल्शियम घेतल्याने किडनी स्टोन्स होण्याचा धोका वाढतो, हृदयावर ताण येतो, कॉन्स्टिपेशन होते. खूप लोक हाडे मजबूत करण्यासाठी रोज कॅल्शियम घेतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे धोकादायक ठरू शकतं. तीन, आयर्न, ॲनिमिया सप्लिमेंट्सचा धोका. आयर्न कमी असेल तर ॲनिमिया होतो, पण जास्त आयर्न घेतल्यास पोटदुखी, बद्धकोष्ठता, लिव्हर डॅमेज. काही लोक स्वतःच मला कमजोरी आहे म्हणून आयर्न घेऊ लागतात, पण ब्लड टेस्ट शिवाय आयर्न घेणं खूप मोठी चूक आहे. चार, रॉंग कॉम्बिनेशन प्रॉब्लेम. काही सप्लिमेंट्स एकत्र घेतल्यास ते एकमेकांचा परिणाम कमी करतात. उदाहरणार्थ, कॅल्शियम आणि आयर्न एकत्र घेतल्यास आयर्न अब्सॉर्ब होत नाही. 5. किडनी आणि लिव्हरवर परिणाम. अतिरिक्त सप्लिमेंट्स घेतल्याने तुमच्या किडनी आणि लिव्हरवर ताण येतो. हे ऑर्गन्स तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स काढतात, पण जास्त सप्लिमेंट्स त्यांनाच नुकसान करतात. 'नॅचरल फूड वर्सेस सप्लिमेंट्स'. तुम्हाला सप्लिमेंट्सची गरज का पडते? कारण आहार चुकीचा आहे. नॅचरल सोर्सेस झिंक, नट्स, सीड्स, कॅल्शियम, मिल्क, कर्ड, आयर्न, पालक, खजूर. नॅचरल अन्नातून घेतलेले न्यूट्रिएंट्स जास्त सुरक्षित असतात. 7. सेल्फ डायग्नोसिसची चूक. मला कमजोरी आहे म्हणजे मला आयर्न कमी आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. वीकनेसची तारणं वेगवेगळी असू शकतात. स्ट्रेस, स्लीप कमी, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. 8. फेक हेल्थ ट्रेंड्स. सोशल मीडियावर डेली सप्लिमेंट्स रूटीन ट्रेंड चालतो, पण लक्षात ठेवा, तो सगळ्यांसाठी योग्य नसतो. नो ओव्हरडोस संकेत. जर तुम्ही जास्त सप्लिमेंट्स घेत असाल तर हे संकेत दिसू शकतात: थकवा, पोट बिघडणे, डोकेदुखी, ॲपेटाईट कमी होणे. 10. सुरक्षित वापरासाठी टिप्स. नेहमी ब्लड टेस्ट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, डोसेज पाळा, नॅचरल डाएटवर भर द्या. आपण अनेकदा विचार करतो की विटॅमिन्स जास्त घेतले
तर शरीर जास्त मजबूत होईल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. विटॅमिन ए, डी, ई आणि के हे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत, जे शरीरात साठून राहतात. आणि जास्त प्रमाणात घेतल्यास टॉक्सिसिटी निर्माण होऊ शकते. डोकेदुखी, उलट्या आणि गंभीर प्रकरणात ऑर्गन डॅमेज देखील होऊ शकतो. बारा, मेडिसिन इंटरॅक्शन रिस्क. तुम्ही आधीपासून काही औषधे घेत असाल आणि त्यावर सप्लिमेंट्स घेतले तर त्याचे रिॲक्शन होऊ शकतात. उदाहरणार्थ, ब्लड प्रेशर किंवा डायबेटीसच्या औषधांसोबत काही सप्लिमेंट्स घेतल्यास त्याचा परिणाम कमी किंवा जास्त होऊ शकतो. ही एक हिडन रिस्क आहे, जी अनेकांना माहीतच नसते. तेरा, फेक सप्लिमेंट्स मार्केट. आज मार्केटमध्ये खूप फेक सप्लिमेंट्स विकले जातात. ऑनलाईन साइट्स, सोशल मीडिया ॲड्स, लोकल दुकाने. या ठिकाणी मिळणारे सप्लिमेंट्स नेहमीच सुरक्षित असतील असं नाही. काही वेळा त्यात लो क्वालिटी इन्ग्रेडियंट्स आणि हार्मफुल केमिकल्स असण्याची शक्यता असते. चौदा, लॉंग टर्म डॅमेज. आज घेतलेली एक छोटी गोळी उद्या मोठा त्रास देऊ शकते. कंटिन्युअस सप्लिमेंट्स घेतल्याने किडनी डॅमेज, लिव्हर वीक होणे, हार्मोनल इम्बॅलन्स हे सगळं हळूहळू होतं आणि आपल्याला उशिरा कळतं. म्हणूनच कधीही कोणतीही औषधं किंवा सप्लिमेंट्स स्वतःहून सुरू करू नका. तुमच्या शरीराला काय हवं आहे हे फक्त डॉक्टरच योग्य सांगू शकतो. लक्षात ठेवा, गुगल डॉक्टर आणि रिअल डॉक्टरमध्ये खूप फरक असतो. मित्रांनो, आपलं शरीर खूप मौल्यवान आहे. त्यावर प्रयोग करू नका. औषधं ही मित्र असतात, पण चुकीच्या वापरामुळे ती शत्रू बनू शकतात. म्हणूनच आजपासून ही सकाळची दिनचर्या सुरू करा. लक्षात ठेवा, छोट्या सवयी मोठे बदल घडवतात. जर तुम्ही फक्त या 5 ते 6 सवयी रोज पाळल्या तर काही महिन्यांतच तुमच्या शरीरात अविश्वसनीय बदल दिसू लागतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन. धन्यवाद.